नमस्कार कोळी बंधूंनो आणि बंधू बहिणींनो, आज एक सांगायची एक इच्छा आहे माझी. मी एक प्रश्न विचारणार आहे. आज कोळी समाजाच्या इथं समुद्रात जायची इच्छा असते घराच्या बाहेर पडताना, तर त्यांची बायको एक हातात कागद घालते, एक हातात कागदी का घालते का सांगू तुम्हाला की समुद्रात त्यांचा नवरा गेलेला असतोय, येईल का नाही हे शाश्वती नाही आहे त्यांनाच. मी मग आल्यानंतर मग ही दुसरं तुडा घालतात. हे समुद्र आहे, मच्छी मारायसाठी रात्र दिवस काबाड कष्ट करायला लागतंय. शेतकरी पिकवतोय जमिनीवर आणि पोट पाणी सगळे परपंच संसार लहान लहान मुलं सगळं आया बहिणी सांभाळायचं असेल तर या मच्छीवाल्यांना सांभाळते. घावली तर शिकारी नाही तर भिकारी. तर असल्यासाठी भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक माझी कळकळून विनंती आहे. कोकण पट्ट्यात आलोय मी, आज पुढे गीत गालोय मी. मला सांगायची एक गोष्ट आहे, त्यांच्यासाठी काय केला तुम्ही? त्यांच्यासाठी विमा काढायला पाहिजे. एवढे रात्री अवरात्री जातात, केव्हा माशानं पलटी करत्या, किंवा बोट पलटी होत्या, तिला कोण जबाबदार? तिला धनी नाही का? तर तसल्या लोकांनी, कुळी लोकांनी तुम्ही पेन्शन चालू करा. दुसरी गोष्ट, एखादी अपघाती मृत्यू झालं तर त्यांच्या बायकासनी काय देणार तुम्ही? ते बायका वाट बघत बसतात नवरा माझा कवा येईल म्हणून. अहो एवढी एवढी लेकरं असतात हो, ही पोटाची खळगी भरायसाठी. त्या समुद्रामध्ये चेष्टा नाही आहे. पाणी आहे, हे पाणी म्हणजे काय चेष्टा आहे का? हे बघा तुम्ही घेऊन पाणी, बघा हे पाणी म्हणताय तुम्ही, हे पाणी समुद्राचं पाणी आहे. हे समुद्राचं पाणी आहे. विचार करा किती जीव गेली त्या रत्नागिरीमध्ये. हे समुद्रात किती लोक गेली पोटासाठी घेतात, पोटासाठी. अहो शासनाने लक्ष देऊन इकडं गोरगरिबासाठी लेकरं बायका सोडून, आई बहीण बा सोडून समुद्रात रात्री मच्छी पकडायसाठी जायचं. 4 दिवस 8 दिवस 10 दिवस नाही मिळालं आणि पुढे जायचं. अहो विचार करा की तुम्ही, एक विचार करा तुम्ही. शासनानं कुणी लोकांनी, सगळ्या मच्छी मारवाल्यासनी काहीतरी योजना काढायला पाहिजे. जसं लाडकी बहीण काढला, लाडका भाऊ काढला, तसं मच्छीवाल्यांची माल आहेत की नाही त्यांच्यासाठी करायला पाहिजे. नाही म्हटला तरी ह्या समुद्रात उडी मारून जलसमाधी करीन, जीव देईन. जय हिंद, जय महाराष्ट्र. सांगली जिल्हा बापू भाजीवाले, पट्टा मच्छीमार.